उत्तर प्रदेशामधील एक घटना। बरेली जिल्ह्यातील एका शाळेमध्ये रजनीश गंगवार नावाच्या एका शिक्षकाने सकाळी प्रार्थनेच्या वेळी परिपाठात आपली एक कविता मुलांसमोर सादर केली। त्यात त्यांनी कावड यात्रेत सामील न होता मुलांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे हे मुलांना समजावून सांगितले। कावड़ लेने मत जाना, तुम ज्ञान का दीप जलाना, मानवता की सेवा करके तुम सच्चे मानव बन जाना। खरं म्हणजे ही कविता शाळकरी मुलांना योग्य रस्ता दाखवणारी आहे। शाळकरी मुले या यात्रेमध्ये अभ्यास सोडून सहभागी होतात, आजारी पडतात, काही जणांना भांग वगैरे याचे व्यसनही लागते असेही काही जण सांगतात। धार्मिक कर्मकांड आणि अवलंबर यामध्ये आपली ऊर्जा खर्च न करता आपण ग्रंथालयात जाऊन ज्ञानाची पूजा केली पाहिजे। याच मार्गाने आपला भौतिक विकास देखील होऊ शकतो। सत्य आचरण, प्रेम, परोपकार हेच आपले खरे मित्र आहेत। शिक्षण हे पूर्ण जगाची जननी असून तिचे दूध आपण सर्वांनी प्यायला हवे अशा आशयाची ही कविता। मात्र या कवितेत कावड़ लेने मत जाना हे वाक्य असल्याने या कवितेने संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये खळबळ उडवली आहे। यासाठी रजनीश गंगवार यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे। अनेकांनी या शिक्षकाने आपले कर्तव्य निभावले आहे, मुलांना योग्य मार्गदर्शन केले आहे असे म्हटले आहे। पण काही जणांना ती कविता धर्मविरोधी वाटते आहे। यामुळे कावड यात्रेचा अपमान झाला आहे असे त्यांना वाटते। या गोंधळापासून थोडे उभे राहून आपण जर शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे अनेक संत महात्म्यांनी आपल्याला धार्मिक कर्मकांड आणि अवलंबर यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे। खरा धर्म कोणता हे आपल्याला समजावून सांगितले आहे। जत्रा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, ये सब है पैसे की धुलवानी। असे म्हणणारे कबीर काय किंवा सत्यनारायणाच्या पूजेमागील व्यर्थता समजावून सांगणारे गाडगे बाबा काय, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने धर्माचे मर्म आपल्याला समजावून सांगत होती। तुकाराम, एकनाथ, रोहिदास यांच्या लेखनातून धर्माचा अपमान झाला नाही तर धर्मप्रवाह अधिक शुद्ध, निर्मळ, मानवतावादी होण्यास मदत झाली। रजनीश गंगवार यांची कविता कबीर, रोहिदास यांसारख्या संतांपासून प्रेरणा घेऊनच लिहिल्याची दिसून येते। अनेकदा आपण ज्या परंपरा पाळतो त्यात काळानुसार काही चुकीच्या गोष्टी शिरतात। या गोष्टी दूर करणे यातच आपले हित असते। आपण जर गंगवार गुरुजींवर FIR दाखल करत आहोत, असाच गुन्हा जर त्या काळात कबीर आणि गाडगे महाराजांवर कोणी दाखल केला असता तर समाज म्हणून आपण समृद्ध झालो असतो का असा विचार आपण करायला हवा। आणि समजा असे सारे असूनही आपल्याला या गुरुजींची कविता नसेल आवडली तर कविता नाही आवडली म्हणा ना, त्यात काय मोठे। पण त्यासाठी गुन्हा नोंदवण्याची काय गरज। आपण जर या प्रकारे आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा ठरवू लागलो तर वादे वादे जैते तत्वबोध असं सांगणाऱ्या आपली प्रगती कशी होणार। आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणार आहोत का। संवाद, चर्चा यातूनच तर ज्ञानाचा, सत्याचा बोध होतो हे आपण विसरता कामा नये। ज्या समाजात वेगवेगळ्या विचारांचे, मतांचे स्वागत केले जाते तोच समाज प्रगतीच्या दिशेने चालू लागतो। एक सुरी एकसाची विचारांची कास धरणाऱ्या समाजात गर्तेत कोसळतो। कोणत्या वाटेने जायचे निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे। सत्याची, प्रेमाची, परोपकाराची, जिव्हाळ्याची कावड घेऊन चालत राहिलो तर आपला रस्ता हिरव्या गर्द झाडांनी शांत शीतल होऊन जाईल, सारी पायवाट सोपी होऊन जाईल। धन्यवाद।